नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय, विशेषण। आणि हा धड्याचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आपण पाहिले की संख्यावाचक विशेषण काय आहे आणि त्यांचे उदाहरण पण पाहिले। आता आपण संख्यावाचक विशेषण यांचा प्रकार पाहणार आहे। काय बघणार आहे, यांचा प्रकार किंवा भेद पाहणार आहे। तर यांचा पहिला भेद आहे निश्चित संख्यावाचक विशेषण। काय आहे, निश्चित संख्यावाचक विशेषण। पहिला भाग काय आहे, निश्चित संख्यावाचक विशेषण। बघा यांची परिभाषा बघा, निश्चित विशेषण से निश्चित संख्या का बोध हो उसे निश्चित संख्यावाचक विशेषण कहते हैं। जिस विशेषण से, ज्या विशेषणातून आपल्याला निश्चित संख्याचा बोध, ज्या विशेषणातून आपल्याला निश्चित संख्याचा बोध हा यांचे निश्चित संख्यावाचक विशेषण म्हणत आहे किंवा सांगत आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे मी। ज्या विशेषणातून आपल्याला निश्चित संख्याचा बोध जाणून जात आहे किंवा माहित पडत जात आहे त्यांना आपण निश्चित संख्यावाचक विशेषण असंही म्हणतं। जसे मेरे पास 3 किताबे हैं, माझ्याकडे 3 किताबे आहेत। तर याप्रमाणे हा निश्चित आहे की माझ्याकडे किती किताबे आहे, 3च आहे। परंतु जेव्हा मी सांगत आहे की माझ्याकडे काही किताबे आहे, तर काही यांच्यामध्ये तर संख्या नाही आहे, तर याप्रमाणे यांना आपण निश्चित संख्यावाचक विशेषण असंही म्हणतो। निश्चित संख्यावाचक विशेषण निम्नलिखित है। गणनावाचक जहां केवल गिनती का ज्ञान हो। निश्चित संख्यावाचक विशेषण निम्नलिखित आहे। ज्यांना गणनावाचक म्हणतो आणि गणनावाचक बद्दल जिथे गिनती यांचा ज्ञान हो, जिथे गिनती म्हणजे अंकाचा आपल्याला ज्ञान जाणून जात आहे, अंकाचा आपल्याला ज्ञान जाणून जात आहे। जसे इथे 1, 2, 3, 10 आदि। जेव्हा इथे काय लिहत आहे, 1, 2, 3, 10 इत्यादी। क्रमवाचक जहां केवळ क्रम ज्ञान हो, क्रमवाचक जिथे आपल्याला क्रमाचा ज्ञान आहेत, क्रमवाचक जिथे आपल्याला क्रमाचा ज्ञान आहेत। जसे प्रथम, द्वितीय, तृतीय इत्यादी। जिथे इथं पुन्हा सांगत आहे मी, जसे प्रथम, द्वितीय, तृतीय इत्यादी असा संख्यावाचक विशेषणाबद्दल येत आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, दुसरा आहे तुमच्या अनिश्चित संख्यावाचक। काय आहे, अनिश्चित संख्यावाचक। तर जिस विशेषण में निश्चित संख्या का बोध ना हो उसे निश्चित संख्यावाचक विशेषण कहते हैं। ज्या विशेषणातून आपल्याला निश्चित संख्याचा बोध नाही होत आहे त्यांना आपण अनिश्चित संख्यावाचक विशेषण असंही म्हणतं। जसे कुछ फल ले आओ। जसं इथे एक उदाहरण दिलेले आहे की कुछ फल लेकर, म्हणजे काही फल घेऊन या। तर काही तर किती, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, किती हे ठाऊक नाही, तर यांना आपण अनिश्चित संख्यावाचक विशेषण असंही म्हणतं। कळलं हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित आणि अनिश्चित वाचक संख्यावाचक विशेषण दिलेले आहे। तर याबद्दल परिवर्तन कशा प्रमाणे करून देत आहे ते आता आपण पाहणार आहे। तर नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, इथे नेहा पहिली कक्षा में पढ़ती है। तर नेहा कोणती कक्षावर वाचन करत आहे किंवा अभ्यास करत आहे, पहिली कक्षाबद्दल। तर इथे जे पहिली आहे तर हा तर काय आहे, निश्चित आहे की ते पहिली कक्षामध्येही वाचन करत आहे। तर याबद्दल इथे बघा, अनिश्चित बद्दल उसे थोडा चावल दे दो, त्यांना थोडे चावल दे। किती थोडे, अर्धा किलो, 1 किलो, 1 कटोरी, 2 कटोरी, 3 कटोरी, तर माहित नाही। तर याप्रमाणे यांना आपण अनिश्चित संख्यावाचक विशेषण असंही म्हणतं। इथे बघा, कक्षा में केवल 10 छात्र है। कक्षा मध्ये केवळ किती छात्र आहेत, 10 छात्र आहे। तर याप्रमाणे 10 आपल्याला निश्चित माहिती आहे की 10 ही छात्र आहे। परंतु इथे काय दिलेले आहे, अनिश्चित मध्ये कक्षा में कुछ छात्र आहे, कक्षामध्ये काही छात्र आहे। तर याप्रमाणे काही किती आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, हे आपल्याला माहित नाही। तर यांना आपण अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणतं। आता इथे बघा, मेरे पास 10 रुपये है, किती, 10 रुपये आहेत। आणि इथे मेरे पास कुछ रुपये, माझ्याकडे काही रुपये आहे। तर याप्रमाणे काही आणि इथे 10। 2 बालक खेल रहे हैं, किती, 2 बालक खेळत आहे। आणि इथे कुछ बालक खेल रहे, तर याबद्दल इथे काहीही परिवर्तन होऊ नाही जात आहे। तर यांना आपण काय म्हणतात, निश्चित किंवा अनिश्चित संख्यावाचक विशेषण। तर अजून काय आहे बघून घ्या।
बघा इथे आता आपण चौथा बघणार आहे सार्वनामिक विशेषण. काय आहे चौथा? सार्वनामिक विशेषण. बघा, ऐसे सर्वनाम जो संज्ञा से पहले उसकी विशेषता बताते हैं उन्हें सार्वनामिक विशेषण कहते हैं. असं सर्वनाम जे संज्ञाचं पहिले त्यांची विशेषता आपल्याला जाणून जात आहे किंवा बतवणार आहे तर त्यांना आपण सार्वनामिक विशेषण असंही म्हणतं. काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण असंही म्हणतं. जसे वह मेरा घर है, ते माझे घर आहे. वह वह तर हा जे वह आहे ते सार्वनामिक विशेषण आहे. कोई नहीं रुकेगा, कोई तर याबद्दल यांना आपण सार्वनामिक विशेषण म्हणतात. कोण लोग आए थे, कोण लोग आए थे तर याप्रमाणे यांना आपण सार्वनामिक विशेषण असंही म्हणत आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इन वाक्य में वह, कोई और कौन या वाक्यातून तुम्ही इथे बघणार आहे की वह, कोई, अजून कोण. नीटप्रमाणे ऐकून घ्या. या वाक्यातून तुम्ही बघत आहे वह, कोई, कोण. हा सर्वनाम क्रमशः घर, खिलाडी और लोग. सर्वनाम क्रमशः घर आणि खिलाडी आणि ते लोक. संज्ञा यांची विशेषता बताने के कारण विशेषण हो गए. संज्ञा यांची विशेषता सांगण्यापेक्षा ते विशेषण होऊन जात आहे. सार्वनामिक विशेषण को संकेतवाचक विशेषण भी कहते हैं. आणि सार्वनामिक विशेषणला नीटप्रमाणे ऐकून घ्या. सार्वनामिक विशेषणला संकेतवाचक विशेषण असाही म्हणत आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे काही प्रश्न किंवा उत्तरे, कारण की इथे सर्वनामचा प्रकार पूर्ण झालेला आहे. आता आपण पाहणार आहे की यांच्या प्रश्न किंवा उत्तरे. बघा इथे निम्नलिखित विशेषण शब्दों को पहचान कर उचित खानों में लिखिए. इथे काही शब्द दिलेले आहे, विशेषणाचा काही शब्द दिलेला आहे. त्याला बघून आपल्याला ती कोणती विशेषण आहे त्यामध्ये लिहायचं आहे. कळलं? तर पहिला आपण शब्द बघणार आहे. 10, हलका, हमारे, मीटर, थोड़ा, अनेक, उसकी, अधिक, प्रसन्न, वीर, 7, पहला, थोडे, किलोग्राम, कितने, लिटर. तर पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. 10, हलका, इथे, मीटर, थोडा, अनेक, उसकी, अधिक, प्रसन्न, वीर, 7, पहिला, थोडे, किलोग्राम, कितने, मीटर. तर याप्रमाणे इथे असा शब्द दिलेले आहेत. तर आता आपल्याला लिहायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे उत्तर. पहिला आहे तुमचा गुणवाचक विशेषण. पहिला काय आहे? गुणवाचक विशेषण. तर गुणवाचक विशेषण बद्दल याचा शब्द काय आहे? वीर, हलका, प्रसन्न. काय आहे? वीर, हलका, प्रसन्न. दुसरा निश्चित संख्यावाचक विशेषण मध्ये 7, पहिला, 10. काय आहे? 7, पहिला, 10. अनिश्चित संख्यावाचक विशेषण मध्ये अनेक, कितने, थोडे. काय आहे? अनेक, कितने, थोडे. आणि निश्चित संख्यावाचक विशेषण किलोग्राम, मीटर, लिटर. निश्चित संख्यावाचक विशेषण में काय आहे? किलोग्राम, मीटर, लिटर. सार्वनामिक विशेषण मध्ये उसकी, हमारे, तुम्हारा. तर याप्रमाणे इथे गुणवाचक विशेषण, निश्चितवाचक विशेषण, अनिश्चितवाचक संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हा सगळं दिलेले आहेत. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता प्रश्न 2 दूसरा बघायचा आहे आपल्याला. नीचे दिए गए वाक्यों में से विशेषण छाटकर उनके भेद लिखो. खालती काही वाक्य दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला विशेषण छाटून त्यांचा भेद लिहायचा आहे. कळलं? तर पहिला काय आहे? तुम्ही राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो. तुम्ही राज्याची हा सच्ची म्हणजे खरं उत्तराधिकारी आहेत. तर यांना पहिला जो आहे तुमचा काय आहे? गुणवाचक विशेषण. काय आहे? गुणवाचक विशेषण. दुसरा, पिताजी 1-2 रुपये देते तो मैं अड़ जाता. पिताजी म्हणजे माझे वडील जेव्हा 1 किंवा 2 रुपये देतात तर मी अडून जात आहे. तर याप्रमाणे हा 1-2 संख्यावाचक विशेषण आहे. काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. तीसरा, जानवरों के लिए काफी घास पैदा नहीं होती थी. जानवर यासाठी जास्त गवत नाही पैदा होत होते. तर याप्रमाणे काफी परिमाणवाचक विशेषण. काफी काय आहे? परिमाणवाचक विशेषण आहे. तर अजून कोणते प्रश्न आहे बघून घ्या. बघा तुमच्या समोर आता चौथा प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न आहे, किसी दिन मनुष्य के नाखूनों का बढ़ना रुक सकता है. काही दिवस नंतर नाखुनाचा वाढायचा जे प्रयत्न करतात ते थांबवणार आहे. तर याप्रमाणे किसी सार्वनामिक विशेषण. किसी कोणता आहे? सार्वनामिक विशेषण आहे. पाचवा,
कुछ लोग परम कृपालू ईश्वर में भी दोष देखते हैं. काही लोक असं आहे जे प्रमल कृपालू ईश्वर जे आहेत त्यांच्याबद्दल पण दोष बघत आहे. तर याप्रमाणे कृपालू गुणवाचक विशेषण. कृपालू काय आहे? गुणवाचक विशेषण आहे. 6वा, अधिक चीनी स्वास्थ्य के लिए हानिकारक है. अधिक चीनी स्वास्थ्यासाठी खूपच हानिकारक आहे. तर इथे अधिक परिमाणवाचक विशेषण. अधिक काय आहे? परिमाणवाचक विशेषण आहे. तर चला अजून बघून घ्या. बघा 7वा, तुम्हारे कपडे रोज लॉन्ड्री में धुलते. तुमचं कपडे रोज लॉन्ड्री मध्ये धुलत आहे. तर याप्रमाणे तुम्हारे सार्वनामिक विशेषण. तुम्हारे काय आहे? सार्वनामिक विशेषण आहे. आता आपण 8वा पाहणार. हर एक आदमी शिकार करता था. हर एक म्हणजे प्रत्येक आदमी शिकार करत होता. तर हर एक संख्यावाचक विशेषण. तर याप्रमाणे आपला प्रश्न किंवा उत्तरे पण झालेला आहेत. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा प्रश्नाचे उत्तर आपल्या समोर आलेला आहे त्यांच्या कसे प्रकारे आपल्याला शोध करायचा आहे. हा जे परिवर्तित करत आहे किंवा आपल्याला कोणती संख्यावाचक विशेषण आहे, कोणती परिमाणवाचक विशेषण आहे, कोणती गुणवाचक विशेषण हे आपल्याला पाहायचं आहे. ते तुम्ही कधी पाहणार आहे? जेव्हा तुम्हाला सर्व जे विशेषण आहे त्यांची परिभाषा तुम्हाला माहीत पडणार आहे, तेव्हाही तुम्ही शोध करू शकता की हा कोणती आहे आणि हा कोणती आहे. तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे? सर्वश्रेष्ठ जे सगळी जे परिभाषा आहे त्यांनी नीटप्रमाणे ऐकायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही लिहून घेणार आहे तेव्हा तुम्हाला लवकर समजणार आहे आणि या परिभाषाबद्दलही तुम्हाला त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे लवकर समजणार आहे. कारण की प्रश्न पण काय आहे? काही वाक्य दिलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की हा कोणता विशेषण आहे आणि हा कोणता नाही आहे. तर याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे, सर्वश्रेष्ठ पहिलं काय करायचं आहे? तुम्हाला सगळ्यांना जे परिभाषा दिलेली आहे त्यांना नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि त्यांना पठण करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.